मित्रांनो, तुमच्या आयुष्यात कधी असं घडलंय का की तुम्ही एखाद्या कामासाठी रक्ताचं पाणी केलं, पण शेवटच्या क्षणी ते काम फसलं? तुम्हाला असं वाटलं की नशिबाने आपली साथच सोडून दिली? थांबा, स्वामी समर्थांच्या या विलक्षण गोष्टीने तुम्हाला समजेल, कधी कधी देव आपल्यासाठी एखादा दरवाजा बंद करतो, कारण त्याला आपल्यासाठी मोठा रस्ता उघडायचा असतो. ही गोष्ट मिस करू नका. अक्कलकोटमध्ये ना एक विणकर राहायचा. त्याने दिवस रात्र मेहनत करून एक खूप सुंदर असं वस्त्र विणलं होतं. त्याला आशा होती की हे वस्त्र मी बाजारात विकेन आणि यातून मला जे काही पैसे मिळतील त्या पैशातून मी माझ्या मुलीचं लग्न करेन. पण दुर्दैवाने त्याच्यासोबत असं होतं की बाजारात जाताना खूप पाऊस येतो आणि त्या पावसामध्ये त्याचं ते वस्त्र पूर्ण भिजून जातं. त्याला चिखलाचे डाग पडतात. तो हताश होतो. तिथेच रस्त्यावर बसून तो रडायला लागतो. त्याला काय करायचं ते सुचत नाही. त्यावेळेस तो हंबरडा फोडतो, स्वामी, मी इतके सारे कष्ट केले, मी इतकी सारी मेहनत केली आणि तुम्ही माझ्यासोबत हे असं का केलं? त्याला काहीही कळत नाही आणि तो तसाच रडत पळत स्वामींच्या दरबारात पोहोचतो. स्वामींनी विणकराला दरबारात बघितलं आणि त्याच्या हातामधलं ते डाग लागलेलं वस्त्र बघून हसू लागले. स्वामींनी एका शिष्याला सांगितलं की जा, जिथे डाग लागले आहे ना त्या डागांवर सोन्याच्या धाग्यांनी नक्षीकाम कर. बघता बघता काही वेळातच ते वस्त्र एक राजेशाही पोशाखात बदललं होतं. त्या वस्त्राची किंमत आता आधीच्या किमतीपेक्षा 1000 पटीने वाढली होती. स्वामी त्या विणकराला म्हणाले, अरे वेड्या, पावसाने तुझं वस्त्र खराब नाही केलं, त्याला सोन्याचं मोल येण्यासाठी एक निमित्त दिलं. तुझ्या कष्टाचा हिशोब आहे माझ्याकडे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? पहिलं म्हणजे अपयशातलं यश. कधी कधी संकट हे संकट नसतं, तर ती आपली किंमत वाढवण्याची एक संधी असते. दुसरं म्हणजे स्वामींवरचा विश्वास. जेव्हा तुमची योजना फेल होते ना, तेव्हा समजून घ्या की स्वामींची योजना सुरू झाली आहे. आणि तिसरं म्हणजे कष्ट कधीही वाया जात नाहीत. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील ना, तर स्वामी त्याचं फळ तुम्हाला नक्कीच देतात. फक्त ते मिळण्याची पद्धत वेगळी असू शकते. म्हणूनच मित्रांनो, जर तुमचं काही नुकसान झालं असेल किंवा काही काम अडकलं असेल तर हार मानू नका. स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी तुमच्या आयुष्यावर सोन्याची नक्षी नक्कीच काढतील. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल ना, तर आपल्या मित्रांना पाठवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि एक लक्षात ठेवा, स्वामी आहेत ना, मग काळजी कशाला. श्री स्वामी समर्थ.